धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. प्रस्तुत अभंग तुकोबरायांचा आहे. अभंग प्रतिपादन करणे अगोदर 2 मिनिटाचा परिहार देतो तो असे की आपल्या भाग्यवंत गावामध्ये संतांचा पदस्पर्शाने पुनीत पावन झाला. आपल्या पाडधी नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळ, गावकरी मंडळ, तरुण मित्र मंडळ, GPS ग्रुप, माननीय प्रताप भाऊ मित्र परिवार, विकी बाबा युवा मंच, युवा सेना, शिवसेना पाडधी, समस्त ग्रामस्थ मंडळ, समस्त तरुण मित्र मंडळ, पाडधी बुद्रुक आणि पाडधी खुर्द या सकलांच्या अनमोल अशा आयोजनातून गुरुवर्य दादासाहेब ईश्वरलालजी महाराज यांच्या अनमोल अशा प्रेरणेतून नामदार सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके मंत्री महोदय साहेब आणि साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने चाललेला हा नाम यज्ञ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह पर्व दुसऱ्या पर्वाची 6व्या क्रमांकाची सेवा सर्व ग्रुप, GPS परिवार, विकी बाबा युवा मंच यांच्याद्वारे माझ्यासारख्या अज्ञानाचा वाटेला आले. विठ्ठल 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 असो. ज्याप्रमाणे ज्ञानोबराय तुकोबराय बुद्धी देतील, ज्याप्रमाणे आईसाई मुक्ताई बुद्धी देईल, त्याप्रमाणे अभंग सोडण्याचा प्रयत्न करतो. यौंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुतां संजीवयत किल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांश हस्तचरण शवनत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमः पंढरीनाथाय पंढरपुर निवासिने श्री पांडुरंग प्रकाशाय श्री विठ्ठलाय नमो नमः. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताच्या रंगात रंग तो श्याम रंग पाहना नजर भिर भिरते. ऐकून तान विसरून भानी वाट कुणाची बघते. ह्या सप्त सुराचा लाठेवरून साधा ऐकून भोई राधाई बावरे हरे राधाई बावरे हो राधाई बावरे हरे राधाई बावरे. दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताची त्यांचा कृपादाने गदेचा विस्तारू, त्यांचा कृपादाने गदेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवधार्तावतारम कलांकांकते ज्योतिका मोदी वक्रम खलानिशवादम प्रदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उधारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाची. सोमेश्वर नाम शिव पुरातन तेथे परशुराम मारियला बाण.
महत ग्रामच्या त्या शक्ती दैवताला नमस्कार माझा तया मुक्ताईला. सोनुपंत तथा गुणीजन तया मामा असे बोलती. नामे शंकर शंकराने संगात संगती. पुण्यश्लोक पुण्यनगरीचा मोती खरा शोभतो. ऐसा संत बरा शुभ करा दांडेकरा वंदितो. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती. विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीशा गुरुंतं. जेने धर्म जित विलासी बली तो संभाजी जाणन बाली. कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची या चरण कमळी. साष्टांग दंडवत करीत सो आइये महाराज विराज ये, आइये महाराज विराज ये. आइये महाराज विराज ये, आइये महाराज विराज ये. पधारिये जिजाऊ कुमार. पधारिये जिजाऊ कुमार. आइये शिवराय विराज ये, आइये शिवराज विराज ये. पधारिये जिजाऊ कुमार. पधारिये क्या बात. जिजाऊ कुमार. आइये शिवराज विराज ये. आइये महाराज विराज. आई हे महाराज विराजिये. पधारिये जिजाऊ कुमार. विठाला विठाला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हेची आमा करणे काम बीज वाढवावे. नाम प्रस्तुत प्राप्त अभंग तुकोबरायचा आहे. या अभंगातून तुकोबराय जीवाला जगाला मनाला उपदेश करतात. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. सुंदर असं त्या ठिकाणी चाललेला आपला हा नामयज्ञ महोत्सव. आणि एकाहून एक बडीरी या ठिकाणी महाराज मंडळी उपस्थित आहेत. गेल्या 5-6 दिवसापासून ज्यांचं आपण मुखारबिंदातून गोड अमृततुल्य असतं त्या ठिकाणी गायन आपण ऐकतो. ही आभाळाच्या उंचीचे माणसं आहेत महाराज. का सहजासहजी प्राप्त होत नाही. पण आपल्याला एक फोनवर यांनी होकार दिला. असे आमचे आदरणीय भजन सम्राट हरिभक्तपरायण आमचे योगेश महाराज भदानेकर यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवायची. टाळ्या अशा माकडवाने नका वाजू, जरा भरदार वाजा. शाबा शाबा. सुंदर असं त्या ठिकाणी गोड ज्यांचं गायन आहे. महाराज तुमची आमच्या गावाला आणि परिसराला एक आठवण राहील. असे सुंदरांचे मयूर महाराज यांच्याकरता जोरदार टाळी वाजे. ऐक त्यांना साथ केले आमचे करण महाराज, परमेश्वर महाराज, उपस्थित सर्व त्या ठिकाणी आपले महाराज मंडळी, आमचे हर्षल महाराज, आपली सर्व भजनी मंडळ परिसरातून उपस्थित सर्व महाराज मंडळी. आज विकास महाराज उपस्थित आहेत, हरिभक्तपरांचे शशी महाराज उपस्थित आहेत, हरिभक्तपर ज्ञानेश्वर महाराज, महेश महाराज रोज या ठिकाणी उपस्थित आहेत. आता नुकतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी झालं आमचे गौप्रेमी गजाननजी महाराज उपस्थित आहेत, हरिभक्तापर आमचे भोजेकर बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. आज अवधानहून ज्ञानेश्वर महाराज अवधानकर्ते या ठिकाणी उपस्थित, त्यांचे सहकारी मंडळ उपस्थित आहे. आपली रोज येणारे त्या ठिकाणी आमचे दोनगावचे भजनी मंडळ उपस्थित आहे, सर्व बालगोपाळ मंडळी उपस्थित आहे. आपल्या सर्वांच्या चरणी त्या ठिकाणी कोटी कोटी वंदन करतो आणि सेवेला विराम देतो, आरंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यार करे संतांचा, वार 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 करे संतांचा. मस्तक हे पायावरी,
कोटी कोटी वंदन आमचे सागर महाराज भोरकडेकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि गोड ज्यांचं वादन ज्यांनी आमच्या वादनाने त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना मंत्रमुग्ध केलं. माझ्या हिशोबाने तर यज्ञेश महाराज वाजवतच नाही, पण पखवाजाला प्रत्यक्ष बोलायला लावतात. इतकं गोड त्या ठिकाणी वादन ज्यांचं आहे. जरा टाळी भारदस्त उद्या असं असं आपलं काही टाळी वाजायला काही भाडं नाही देणं पडत. जरा जोरदार जोरदार क्या बात. आणि संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चित्रीकरण करणारी ही मंडळी आमचे मामा त्यांची पूर्ण टीम, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. यांच्याकरता जोरदार टाळी वाजवायची आहे. आणि जो तुमच्या कानापर्यंत आपल्या घराघरापर्यंत आवाज पोहोचवतो कीर्तनकारांचा या कार्यक्रमांचा, असा आमचा सर्वांचा बंधू असा असणारा नंदू. एकदा नंदूसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवायची आहे. एक सांगू का, मी बोलणार आहे तुम्ही टाळ्या वाजवणार आहेत, पण आहे ना असं बैजबरी धरी आणेल सारखा नका वाजा असं का. का टालिया वो लोग नहीं बजाते जिनको कुछ गम है. टालिया वो लोग नहीं बजाते जिनको कुछ गम है. अरे टालिया तो वो लोग बजाते जिनके हाथों में दम है. आवाज विठाल विठाल विठाल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम प्रस्तुत अभंग. तुकोबरांच्या अभंगाद्वारा तुकोबरा उपदेश करतात धर्माचे पालन. आणि धर्माचे पालन करून काय करणे, पाखंड खंडन. पाखंडाचं खंडन करणं म्हणजेच पालन करणं. कशाचा, धर्माचं. आणि धर्माचे पालन करून पाखंडाचं खंडन करून काय तुकोबरा आहे, हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम का, नामाचं बीज वाढवणं हे आमचं त्या ठिकाणी काम आहे. म्हणून हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन करणं मग एखादा योद्धासारखं आहे. मग आणि जो योद्धा आहे त्याच्याकडे शस्त्र असावं लागतं. तुकोबा रे तुमच्याकडे कोणतं शस्त्र आहे, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाण फिरे का. आमच्याकडे शब्दांचे टोकदार असं असतं त्या ठिकाणी शब्द आहेत, तीक्ष्ण असं असतं आमच्याकडे त्या ठिकाणी उत्तर आहेत. म्हणून हाती घेऊन या बाण फिरे, हेचे आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम का. मग याचा करता तुकोबरांचा नाही भीड भार, तुका म्हणे साना थोर का. या ठिकाणी लहान थोर सगळेच या ठिकाणी येतात का. आणि म्हणून त्या ठिकाणी धर्माचं पालन कशा करता, बीज वाढवावे नाम हेचे आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज माझं भाग्य या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व माननीय नामदार मंत्री महोदय साहेबांचं आगमन झालंय. सर्वांनी जोरदार टाळीने महाराज भाऊंचं त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी टाळी. टाळी टाळी टाळी. तुकोबर पालन करणे पाखंड खंडन. पाखंडाचं खंडन करणं म्हणजे काय, आणि पाखंडाचं खंडन कधी होईल, ज्या वेळेला धर्माचं पालन होईल तेव्हा. आणि धर्माचं पालन कधी होईल, ज्या वेळेला धर्म कळेल तेव्हा. मग धर्म म्हणजे काय, अनेक प्रकारे धर्माची व्याख्या आहे का, अनेक प्रकार क्या. ज्याच्या त्याच्या नियमाप्रमाणे ज्याच्या त्याच्या हिशोबाने त्या जो तो म्हणतो हा माझा धर्म आहे, तो माझा धर्म आहे का. एखादा म्हणतो मला जे काम दिलेलं आहे ते काम चोखपणे बजावणं हा माझा काय धर्म. एखादा म्हणतो गोर गरिबांची सेवा करणं हा माझा काय धर्म का. एखादा सांगितलं आई वडिलांची सेवा करणं हा माझा काय धर्म का. धर्माची वेगवेगळ्या स्वरूपाची त्या ठिकाणी व्याख्या केली गेली का. वेगवेगळ्या स्वरूपाचं धर्म आहे. कोण म्हणतं सत्य बोलणं तो माझा धर्म, सत्य परमो धर्म हा
का सत्य बोलणं म्हणजे त्या ठिकाणी धर्माचं पालन करणं, आई वडिलांची सेवा करणे म्हणजे धर्माचं पालन करणं, का गोरगरिबांची सेवा करणं म्हणजे धर्माचं पालन करणं, का समाजाची सेवा करणे म्हणजेच धर्माचं पालन करणं. पुढे महाराज धर्म म्हणजे काय, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे, का अर्थात एकमेकांशी प्रेमाने वागणं प्रेमाने बोलणं याला म्हणतात धर्म. साने गुरुजी म्हणतात का एकमेकांशी प्रेमाने. मग का महाराज इतरत्व वाद करण्यापेक्षा प्रेमात सर्व समाधान आहे, प्रेमात का. म्हणून नात्रा देखील सांगतात का भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, का ज्ञान दे पण प्रेमाविना देऊ नको, त्याला प्रेम सुद्धा त्या ठिकाणी असतं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज हे प्रेम आहे. का प्रेम आहे का, आणि प्रेमाने काय होतं एकमेकांशी त्या ठिकाणी जीव एकमेकांशी माणसं एकमेकांशी त्या ठिकाणी जोडले जातात, का एक प्रेम आहे की भगवंताला सुद्धा जवळ करता येतं, का प्रेमाने भगवंत प्राप्त करता येतो. इतकी ताकद प्रेमामध्ये, फक्त प्रेम कळालं पाहिजे. ज्याला नाही ते डोळे त्याला देव काय समजणार, काय त्याला प्रेम करणार का. हे दुनिया गोरक धंधा है, अरे माया में जग अंधा है, जिस अंधे ने प्रभु को देखा नहीं, हो रूप बताना क्या जाने, जो प्रेम गली में आया नहीं प्रिय तम का ठिकाना, क्या जाने जो प्रेम गली में आया नहीं, प्रेम निभाना क्या जाने, जिसने कभी वेद पढ़े भेद करे, वेद पढ़े भेद करे. किती मोठे मोठे ग्रंथ वाचा, किती मालिका पाठ करा, किती वेद वाचा, किती शास्त्र वाचा, वाचून किती ज्ञान प्राप्त करा, पण तुमचा बोलण्यात जर प्रेमाचा ओलावा नसेल ना, तुमची स्टडी तुमचं ज्ञान तुमचं ग्रंथ वाचनाचं काही काम नाही, काहीच नाही का. म्हणून गोड वर्णन करतात महाराज का वेद पडे भेद करे, वेद पडे भेद करे, मन नहीं निर्मलता कितना भी चाहे ज्ञान कहे, ओ प्रभु को पाना क्या जाने, जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जो प्रेम गली जो प्रेम गली में हर आया नहीं प्रिय तम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, हो प्रीत निभाना क्या जाने, जो प्रेम गली में क्या. म्हणून महाराज क्या शाबास, धन्यवाद. विठाला 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 विठाला. आणि प्रेम कोणाला म्हणून सांगू महाराज, प्रेम काही विकत नाही आणावं लागतं, पण ते मनात निर्माण व्हावं लागतं, मनात. मी काल घरी जेवायला होतो मंत्री महोदयांच्या घरी,
पुरुषोत्तम महाराजांसोबत जेवण करून ज्यावेळेस मी बाहेर निघालो त्यावेळेस आमच्या काकू बाहेर आल्यात, माया काकू. मला म्हणे तू जेवला का नाही? म्हटलं मी जेवलो. खरं सांग जेवला का नाही? अरे म्हणतं काकू खरंच जेवलो. प्रताप भाऊंना विचारा, विके बाबा वाढायला होते, महाराजांना विचारा. नाही नाही पोट भरून जेवला का नाही? म्हटलं काकू दाबून जेवलो. म्हणजे तुला रात्री भूक लागते, तू एक काम कर. म्हटलं काय? मी तुला डबा करून देतो, तू डबा नाही का? तुला भूक लागली तर परत खा. म्हटलं काकू भूक लागली तर मी परत येईन जेवण करेल, पण डबा नको देऊ का? याला प्रेम म्हणतात महाराज. ते काय विकत नाही आणावं लागतात. पण साचानी मवाड मिथुली आणि रसाड का याला प्रेम म्हणतात महाराज. प्रत्येकाचा हिशोबाने त्या ठिकाणी धर्म हा वेगवेगळा परिकरता आहे. मग धर्म म्हणजे काय? अखिल हिंदू संस्कृतीचे कर्तव्य दक्षतेने पालन करणं त्याला म्हणतात धर्म. त्याला म्हणतात धर्म. अखिल हिंदू संस्कृतीचे. हिंदू संस्कृती म्हणजे जे चालत आलेली आपली संस्कृती आहे. सोप्या भाषेत सांगू, वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती का? जे जे आपले पूर्वज, जे जे आपले वडीलधारी माणसं, ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं करून गेली, त्यांचा पावलावर पाऊल ठेवून चालणं याला म्हणतात धर्म. याला म्हणतात धर्म. आणि तो धर्म महाराज म्हणतात की याचं पालन करा. निर्माण करा नाही सांगत, निर्माण अगोदरच आहे का? याचं पालन करा. का पालन करा? कशासाठी करा का? आणि याचा पालन करण्याकरता काय लागेल का? धर्माचं पालन करण्याकरता अगोदर पाखंडाचं खंडन करावं लागेल. पाखंडांचं खंडन करावं लागेल. आणि खंडन आणि मंडन का दोन भाग असतात का? खंडन केलं तर त्याचं मंडन करता आलं पाहिजे. त्याचं मंडन करता आलं पाहिजे. एखाद्याची गोष्ट जर आपण थांबवली तर त्याच्या प्रती काहीतरी उत्तर आपल्याकडे असलं पाहिजे आणि ते योग्य असलं पाहिजे. याला मंडन म्हणतात. सोप्या भाषेत सांगू, सोप्या भाषेत का भाऊंच्या भाषेत सांगतो का? खंडन आणि मंडन का? धर्माचे पालन करणे पाखंडाचं खंडन. त्याचं कारण आहे अनेक आमदार त्या ठिकाणी विधानसभेमध्ये होते, अनेक आमदार, आणि मुद्दा चालला होता आम्ही वंदे मातरम म्हणणार नाहीत का? मुद्दा चालला होता आम्ही वंदे मातरम म्हणणार नाहीत का? आम्ही म्हणणार नाहीत, आम्ही मानत नाही, म्हणणार नाहीत. आणि मग मुलक मैदानी तोप अशी गरजली, आमच्या ढाण्या बागांची डरकानी अशी फोडली का? कुत्तो इस देश में रहना होगा तो वंदे मातरम करणे पाखंड खंडन. हेची आम्हा करणे काम का? पाखंडाचं खंडन करणं याला म्हणतात धर्माचं पालन करणं. अनेक प्रकारचं त्या ठिकाणी धर्म आहे. जो तो त्याच्या सेवेला त्या ठिकाणी धर्म मानतो, पण त्या धर्माचं खरं पालन करणं का खालं? एखादी गोष्ट आपल्याला दुःखात दिसते आणि ही गोष्ट सुखात कशी करता येईल त्याला म्हणतात त्या ठिकाणी करणे पाखंड खंडन. 1629चा काळ आठवा का? राजमाता जिजाऊंना शहाजी राजे भोसलेंनी शिवनेरी गडावरती विश्वासरावांजवळ त्या ठिकाणी ठेवलं होतं की आम्ही मोहिमेवरती जातोय आणि काळ खूप वाईट आहे. मासाहेबांना दिवस गेलेले होते. अशा अवस्थेत त्या ठिकाणी घोडदर आणि घोड्यावर फिरवण्यापेक्षा आम्ही आपल्याजवळ त्या ठिकाणी ठेवतो. विश्वासराव त्या ठिकाणी मासाहेब जिजाऊंना वर गडावर घेऊन जात आहे. हळूहळू एक 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 दिवस त्या ठिकाणी महिने भरत जात आहेत. एक 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 दिवस पुढे येत आहेत. मासाहेब जिजाऊ वर गडकोटावर जाऊन बसायचा, संबंध सह्याद्रीकडे बघायचा, महाराष्ट्राकडे बघायचा. अरे रोज एक ना एक खबर त्या ठिकाणी कानावरती यायची. कुठे मंदिर फोडली गेलेत, कुठे मूर्ती त्या ठिकाणी फोडली गेलेत, कुठे मंदिरं पाडली गेले, कुठे त्या ठिकाणी हिंदू भगिनींची आबरू लुटली गेले आणि चिंताग्रस्त झाले मासाहेब. अशा वेळेस त्या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई गडकऱ्यांची धर्मपत्नी मासाहेब जिजाऊंकडे गेले. आपण काही बोलत नाहीत, काही सांगत नाही. अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी डोहाळे लागतात. कृपया तुम्हाला काय खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं आम्हाला सांगा, आम्ही तुमचे डोहाळे त्या ठिकाणी करू. तुम्ही काय बोलत नाही. आणि कळाल्या त्या ठिकाणी मासाहेब जिजाऊ का आम्हाला वाटतं वाघावर बैसावं, समशेरी हातात घ्यावा, आणि जो माझं हिंदू भगिनीची आबरू लुटत असेल असं सैतानाचं शिर आणि धड एका बाजूला कापून फेकावं. या राजमाता जिजाऊंच्या डोहाळे, राजमाता जिजाऊंच्या डोहाळे. विचारा बरं आताच्या राजमाताला, आताच्या जिजाऊ मातेला. तुम्हाला असं वाटतं? नाही. आम्हाला असं वाटतं भीतीचे पोपडे उचडून उचडून खावं.
आम्हा असं वाटतं चुल्ह्यातली राख उकरून उकरून खावी, आम्हा असं वाटतं मुलतानी मातीचे खडेचे गडावे. काय शिवराय जन्माला येते. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी शिवनेरी गडावरती शिवाई देवीचं मंदिर, त्या मंदिरात जाऊन रोज नवस करायचे मासाहेबजी जाऊ का की दुश्मनांचा काळ जन्माला येऊ दे, असा बाळ माझा पोटी जन्माला येऊ दे का. रोज त्या देवीला नवस करायचे. रोज नाथमारांचा भाषेत सांगू का. दारू गडबया ता दारू गडबया, दारू गडबया ता दारू, हे दारू गडबया, दारू गडबया, दारू गडबया, दारू गडबया ता दारू गडबया, दारू गडबया ता हे दारू गडबया, दारू गडबया, दारू गडबया, माहुर गडाची रेणुका दारू गडबया, माहुर गडाची रेणुका दारू गडबया, कोल्हापूरची महालक्ष्मी दारू गडबया, कोल्हापूरची महालक्ष्मी दारू गडबया, तुळजापूरची तुळजा भवानी दारू गडबया, तुळजापूरची तुळजा भवानी दारू गडबया, वणीगडाची सप्तरसिंगी दारू गडबया, वणीगडाची सप्तशृंगी दारू गडबया, दारू गडबया ता दारू गडबया, दारू गडबया, हे दारू गडबया, दारू गडबया, दारू गडबया, हे दारू गडबया, दारू गडबया, दारू गडबया, दारू गडबया, दारू गडबया, दारू गडबया. आदि शक्ती जगदंबा माता की रोज त्या ठिकाणी विनंती करायचे महासाहेबजी जाऊ की असा बाळ जन्माला येऊ दे की दुश्मनांचा काळ ठरला पाहिजे. दिवसामागे दिवस त्या ठिकाणी निघत गेले आणि एक दिवस त्या ठिकाणी उजाडला का 19 फेब्रुवारी 1630. आणि त्या दिवशी असा बाळ जन्माला आला. सर्वांना आनंद वाटला. अरे आला 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 का दुश्मनांचा काळ जन्माला आला, असा बाळ जन्माला आला. पण नाव ठेवायचं काय. शिवाई देवीच्या कृपेने बाळ जन्माला आलं म्हणून नाव ठेवलं शिवाजी. का आई शिवाई देवीची कृपा झाली म्हणून नाव ठेवलं शिवाजी. कधीतरी शिवाजी नाव उलट वाचा. उलट काय होतं. हा काय होतं. जीवाशी. ज्यानं हिंदुत्व करता, हिंदून करता, या धर्म करता हयातभर आपल्या जीवाशी खेळ करत राहिले असे राजे आमचे शिवाजी. हयातभर खेळ करत राहिले हयातभर. का कधी त्या ठिकाणी जीवाची पर्वा केली नाही, कधी काळ पाहिला नाही, वेळ पाहिला नाही. का आणि म्हणून राजांनी वाघिणीचं दूध त्या ठिकाणी एकट्याने काढून आणलं होतं. आपण म्हणतो महाराज आमना बी घरमा शिवाजी आहे. आपला शिवाजी काळं बकरीनं दूध काढाल 3-3 जण लई जास. तू तंगड धर, तू शिंग धर, मग मी दूध काढस. का पण राजाने वाघिणीचं दूध एकट्याने काढलं होतं. एकट्याने. का जेव्हा राजे जन्माला आले तेव्हा त्या ठिकाणी महाराज वर्णन करतात की आता कोण आलं का. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्माला. माझा जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, माझी जिजाऊची टाळी, 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 टाळी. कशी आली व पळाला. यो बापांचा बाप राजा शिवबा जन्माला, यो बापाचा बाप राजा शिवबा जन्माला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्माला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्माला. माझा जिजाऊची पुण्याई कशी आली व फडाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फडाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्माला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्माला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्माला. वाघाला तिची पवनाला तिची जगात वैभव झाली, वाघाला तिची पवनाला तिची जगात वैभव झाली. माझ्या राजाची जयंती आली,
शिवरायांसाठी जय 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 शिवाजी जय 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 भवानी हो जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी छत्रपती शिवाजी महाराज की माझा जिजाऊची पुण्याई कशी आली व फडाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला आणि राजे जन्माला आलेत. हळूहळू चंद्राचा कोरप्रमाणे राजे मोठे होत आहेत. राजांना त्या ठिकाणी धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, शास्त्र कसं चालवावं हे शिक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं. राजे हळूहळू मोठे होत आहे आणि राजे त्या ठिकाणी थोडे मोठे झाले. सर्व मावड्यांचे लेकर एकत्रित केले आणि राजांनी या धर्मरक्षणार्थ त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली. का धर्मरक्षणार्थ प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा अशी करावी की ती प्रतिज्ञा त्या ठिकाणी पूर्ण झाली पाहिजे. नाही तर रावणाने प्रतिज्ञा केली होती. का रावणाने प्रतिज्ञा केली होती का सोन्याला सुगंध आणेल, समुद्राचं पाणी गोड करेल आणि स्वर्गाला शिडी लावेल. इथून जर स्वर्गाला शिडी लागली असती तर आपल्याला घास आगारी टाकण्याची गरज. घास आगारी डबेचे डबे वर गेले असते. डबेचे डबे का मग त्या आगारीत काही तंबाखू, विमलची पुडी, थोडीशी ती अशी काही टाकायची गरज राहिली. टाकताना हां टाकता का नाही? टाकताना का त्यांना आवडत होती म्हणून आपल्याला टाकावं लागतं. त्यांना आवडत होते म्हणून मुलाने असे घास टाकावं. मायाशी मागे उभे राहते, बेटा तुन बापली विमलनी पुडी आवडे, लगे विमलनी पुडी तेमा टाकास. बेटा तुन बापले तंबाखू बी आवडे, लगे तंबाखू तेमा टाकास. बेटा तुन बापले ती बी आवडे, एक बुच्चन तेमा बाकी बाटली खिसामा ते बी आवडे. माय बरी अशी म्हणत नाही, बेटा तुन बापले मी बी आवडू. विठाला विठाला अरे हे काही शास्त्रात आहे का आपला? नाही हे आपलं हिंदू धर्मात आहे का हे टाकणं? का का काहीच गरज नाही. जे आहे जे अन्न आपण तयार केलंय ते टाका. नसेल तरी असं वर हात करा आणि आपल्या पित्रांना विनंती करा, तरी पित्र आपले तृप्त होतात. पण असं काही टाकू नका. का उलट आपले पित्र त्या ठिकाणी दुखवले जातील. विठाला विठाला हिंदू संस्कृतीचे कर्तव्य दक्षतेने पालन नाम धर्म आहे. आणि म्हणून महाराज ह्या धर्माचं पालन करणं म्हणजे काय करणं हो? म्हणजे काय करणं? का पाखंडाचं खंडन करणं अभंगाचा पहिल्याच्या धर्माचे पालन 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 धर्माचे पालन
एकदा जोरदार टाळी वाजवायची महाराज मंडळी. धर्माचे